महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. वाळू घाट लिलावात दडलंय काय? नंदुरबार जिल्ह्यात शासकीय किमतीपेक्षा 9 पट अधिकची बोली. नंदुरबार जिल्ह्यातील वाळू ठियांच्या लागलेल्या बोलीत अमळथे येथील वाळू घाटाला शासनाच्या मूलभूत किमतीपेक्षा तब्बल 9 पट अधिकची बोली लागली असून दोंदवाडच्या वाळू घाटाला देखील 3.5 पट अधिकची बोली लागली आहे. जिल्ह्यात 3,500 ब्रासने घरपोच वाळू मिळत असताना अमळथे येथील वाळूच्या घाटाला लागलेली बोली पाहता जागेवरच हा वाळूचा भाव ब्रासला 5,000हून अधिकचा असणार आहे. त्यामुळे 9 पट अधिकची किंमत मिळालेल्या अमळथे घाटात दडले तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षांनंतर जिल्ह्यातील 8 वाळू घाटांचा लिलाव काढण्यात आला आहे. लिलावात 7 घाटांना शासनाने निर्धारित केलेल्या मूलभूत किमतीपेक्षा जास्तीची बोली मिळाली आहे. जिल्ह्यात प्रशासनाने सध्या नंदुरबार तालुक्यातील आराळे, ओसरली, अमळथे आणि बोराळे तर शहादा तालुक्यातील दोंदवाडे, ससदे, कवठळतसा आणि फेस अशा 8 वाळू घाटांचा लिलाव काढला होता. मात्र ओसरली येथे आलेल्या 3 निविदाधारकांपैकी एकाच्या कागदपत्रात त्रुटी निघाल्यानं 2च निविदाधारक राहिल्यानं ओसरलीच्या वाळू घाटाचा लिलाव पुढे ढकलण्यात आला. सोमवारी उर्वरित 8 घाटांना बोली लागली. यात अमळथे वाळू घाटातून 4,961 ब्रास वाळूचा लिलाव करण्यात आला असून याचे निर्धारित मूल्य हे 26,78,940 रुपये इतके ठरवण्यात आले होते. मात्र या घाटाला तब्बल 9 पट अधिकची बोली लागली असून 4,961 ब्रास वाळूसाठी या ठिकाणी 2,48,34,444 रुपयांची बोली मिळाली आहे. त्यामुळे या घाटातील एका ब्रास वाळूसाठी बोलीदाराला तब्बल 5,000हून अधिकची किंमत मोजावी लागली आहे. मुळातच नंदुरबारमध्ये सध्या 3,000-3,500 रुपये भावाने घरपोच वाळू मिळत असताना ठियावरच 5,000 रुपये किंमत मोजलेल्या या ठेकेदाराला उपसा आणि नंतर वाहतूक खर्च पाहता ही वाळू ब्रास मागे 5,000पेक्षा महागणार आहे. मग ती बोलीदाराला परवडणार कशी, हा देखील प्रश्न आहे. अशा स्थितीत या ठिकाणाहून अवैधरित्या वारेमाप वाळू उपशाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या ठिकाणी प्रशासन दिलेली वाळू उपसण्याच्या अनुषंगानं काय यंत्रणा तैनात करते हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. मात्र या ठियाला लागलेल्या या 9 पट अधिकच्या बोलीने या अमळथ्यामध्ये दडलंय तरी काय, असाच काहीसा प्रश्न उपस्थित झाला आहे. याहून वेगळी अशीच परिस्थिती दोंदवाडा वाळू ठियाची आहे. या ठिकाणी शासनाने 9,010 ब्रास वाळूसाठी 48,65,400 रुपये किंमत ठेवण्यात आली होती. परंतु या ठिकाणी देखील 1,62,67,708 रुपये बोली मिळाली आहे. आराळे वाळू ठियातून 2,261 ब्राससाठी शासनाने 12,20,940 इतकी किंमत ठरवली होती. या ठिकाणी बोलीतून 15,27,777 रुपये मिळाले आहेत. बोराळे येथील वाळू ठियासाठी 1,192 ब्राससाठी शासनाने 61,51,680 इतकी किंमत ठेवली होती. या ठिकाणी 64,54,444 इतकी बोली मिळाली आहे. सदरच्या 9,159 ब्राससाठी शासनाने 49,45,860 रुपये इतकी किंमत निर्धारित केली होती. परंतु बोलीतून या ठियाला 51,32,777 रुपये इतकी किंमत मिळाली आहे. कवठळ ठियाच्या 13,780 ब्राससाठी 74,41,200 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली होती. मात्र बोलीतून 78,55,000 इतकी किंमत मिळाली. तर फेस ठियातील 9,750 ब्राससाठी 42,93,000 इतकी किंमत ठेवण्यात आली होती. या ठिकाणी 51,55,000 इतकी बोली मिळाली आहे. या 7 वाळू ठियाच्या लिलावातून शासनाला 6,72,27,150 रुपयांचा महसूल मिळणार आहे. मागील काळात निघालेल्या वाळू लिलावातून अनेक अनियमितता, वारेमाप वाळू उपसा, हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन, स्वामित्व पावत्यांवर मॅजिक इंकचा वापर असे एक ना अनेक किस्से समोर आले होते. अशातच गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या वाळू ठियांचा लिलाव न झाल्यानं या ठिकाणाहून आता हजारो ब्रास वाळू निघण्याची शक्यता असल्याने ठेकेदारांनी चढ्या भावांनी या वाळू ठियांना बोल्या लावल्या आहेत.